नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मागील व्हिडिओमध्ये आपण आरशातील प्रतिमा कशी ओळखायची ते पाहितले होते आणि आज आपण पाण्यातील प्रतिमा कशी ओळखायची ते आपण पाहणार आहोत। तर आरशातील प्रतिमेमध्ये आपल्याला उजवीकडील बाजू ही डावीकडे आरशामध्ये दिसत होती, मात्र पाण्यातील प्रतिमामध्ये त्याची उलट क्रिया असते, कारण की पाण्यामध्ये चे चित्र आपल्याला खालची बाजू वर दिसणार आहे आणि वरील बाजू खाली दिसणार आहे। तर आपण इथे एक नमुना प्रश्न दिलेला आहे, तोच नमुना प्रश्न आपण सरावासाठी घेऊयात। तर इथे आपल्याला नमुना प्रश्न दिलेला आहे आणि या प्रश्नाची आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब शोधायचे आहे। तर याचे पाण्यातील प्रतिबिंब, आता ही जी खालील बाजू आहे ती वरती जाणार आहे, तर ही बाजू आपल्याला या पद्धतीने पाहायची आहे। अशी सरळ ही बाजू काय होणार आहे, सरळच इथे राहणार आहे। तर अशा सरळ सरळ बाजू आपल्याला किती आकृतीमध्ये दिल्या आहेत ते शोधायचं। आता ते आपल्याला 2 आणि 3 मध्ये दिलेले आहेत। आता या 2 आणि 3 मध्ये परत आपल्याला कंपॅरिझन करायचंय। तर ते कसे, तर पहा, आता आपल्याला याच बाजूवरून आपल्याला डायरेक्ट उत्तर निघालेलं नाही, त्यामुळे आपल्याला 2 आकृत्यामध्ये कंपॅरिझन करून ते प्रश्नाचे उत्तर काढायचे आहे। तर आता दुसरी बाजू लक्षात घ्यायची आहे। ही बाजू जर आपण लक्षात घेतली तर ही बाजू बरोबर या बाजूला पडणार आहे। तर अशी बाजू आकृतीमध्ये कुठे दिलेली आहे ते शोधायचं आहे। तर अशी बाजू आपल्याला आकृतीमध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले आहे, कारण की यामधील जर अक्षर पाहितले आपण न आणि र हे पण याच बाजूला राहणार आहेत, मात्र फक्त ही खालची वरची जी बाजू आहे ती खाली येणार आहे आणि ही बाजू सेम त्याच बाजूला राहणार आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर येणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3। अशा पद्धतीने आपल्याला 2 ह्याच्यामधील कंपॅरिझन करून सुद्धा आपल्याला प्रश्नाचे उत्तर निघू शकते। आणि एक बाजूवरून जर आपल्याला नाही निघलं तर आपल्याला त्या 2 आकृत्यामध्ये कंपॅरिझन करावं लागते। तर बघा, आपल्याला यावर व्यवसाय सोडवायला दिलेला आहे, तो आपण सोडवूयात। तर हा इयत्ता 3रीतील मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा या पाठ्यपुस्तकातील हा व्यवसाय आहे। तर प्रश्न 1 ते 19 खालील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यामधून शोधा। प्रश्नामध्ये आपल्याला जर प्रश्नपत्रिकेत नेमके काय विचारले, पाण्यातील प्रतिबिंब विचारले का आरशातील प्रतिबिंब विचारले, ते सर्वात प्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, कारण की पाण्यातील प्रतिबिंब हे आपल्याला खालील बाजू वर जाणार आहे आणि वरील बाजू खाली येणार आहे, मात्र आरशामध्ये तीच काय होणार आहे, उजवीकडील बाजू डावीकडे आणि डावीकडील बाजू उजवीकडे जाणार आहे। तर पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला या प्रश्न आकृतीचं शोधायचं आहे। तर पाण्यामध्ये ही आकृती काय होणार, आता एकच बाजू लक्षात घेऊन आपल्याला त्या आकृतीचं निरसन करायचंय, म्हणजे ही बाजू आपल्याला ती खाली जाणार आहे। तर अशी खाली याच बाजूला खाली येणारी आकृती आपल्याला कोणकोणत्या आकृत्यामध्ये दिलेली आहे, तर फक्त आकृती क्रमांक 2 मध्ये दिलेले आहे, कारण की इथून पुढे आपल्याला एकाही आकृतीमध्ये तसं दिलेलं नाही। ही जी बाजू आहे ती याच बाजूला खाली होणार आहे, म्हणजे अशी आकृती आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिली आहे आणि मधल्या ह्या 2 बाजू आहेत त्या आपोआपच ह्या बदलणार आहेत। ही बाजू वर गेलेली आहे आणि ही बाजू इकडे खाली गेलेली आहे, त्यामुळे याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। अशा पद्धतीने आपल्याला एक बाजू लक्षात घेऊन प्रश्नाचे उत्तर शोधायचं आहे। प्रश्न क्रमांक 2, तर या आकृतीचा आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब शोधायचे, म्हणजे खालच्या या 2 बाजू ज्या आहेत त्या आपल्याला वरती जाणार आहेत, म्हणजे या बाजूला ह्या एफचा आपल्याला हा टोक येणार आहे आणि इथं हा रिकामा वर्तुळ येणार आहे। तर अशी आकृती आपल्याला कुठे दिलेली आहे, तर अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेली आहे। इतर आकृत्यामध्ये आपल्याला ही बाजू इकडे पलीकडे दिलेला आहे, मात्र ही बाजू आपल्याला माहिती आहे याच बाजूवरती पलटी होणार आहे, म्हणजे खाली बाजू वर जाणार आहे, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। अशा पद्धतीने आपल्याला एकच बाजू लक्षात घ्यायची।
प्रश्न क्रमांक 3. तर आता ही बाजू लक्षात घेऊन आपल्याला या प्रश्नाचे उत्तर शोधायचं आहे. तर इथली बाजू आपल्याला या पद्धतीने वर जाणार आहे. तर अशी आकृती आपल्याला कुठे दिलेली आहे? तर अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 4. इथे आपल्याला 2 अक्षर दिलेले आहेत. तर या अक्षरामध्ये पण आपल्याला हे ए जो आहे तो एच आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर एचं जे खालील बाजू आहे ती आपल्याला वर जाणार आहे. तर अशी आकृती आपल्याला पहिल्याच याला कुठे कुठे दिलेली आहे? तर इथं आपल्याला ए पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय 3 ला दिलेले आहे. तर आपल्याला यावरून आपल्याला प्रश्नाचे उत्तर निघालेले नाही. त्यामुळे काय करायचंय? आता दुसरी बाजू लक्षात घ्यायची. तर या 2 आकृत्यांमध्येच आपल्याला ते कंपॅरिझन करायचं आहे. तर आता आपल्याला ही जर यस जर घेतला तर आपल्याला हे जे बाजू आहे खालील ती काय होणार आहे? वरती जाणार आहे. मात्र हे तोंड जे आहे ते याच बाजूला राहणार आहे. म्हणजे अशी आकृती आपल्याला दिलेली आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 5. तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला एक बाजू लक्षात घ्यायची आहे. आता ही जर बाजू आपण लक्षात घेतली तर ही जो टोक आहे वरील ते आपल्याला काय होणार आहे? खाली जाणार आहे. तर खाली जाताना आपल्याला एक लक्षात घ्यायचंय. तर ही आकृती आपल्याला ही बाजू याच बाजूला इकडे राहणार आहे. तर अशी बाजू आपल्याला आकृतीमध्ये कुठे कुठे दिलेली आहे ते शोधायचं आहे. आता या बाजूला आकृती अशा पद्धतीने इकडे दिलेली आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. कारण की पर्याय क्रमांक 1च हा असा आहे ती या बाजूला आहे आणि जे वरील टोक आहे तो इथे खाली येणार आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6. तर 6 मध्ये आपल्याला वरील प्रमाणेच अक्षरे दिलेली आहेत. तर आता काय करायचे? जे सोपं अक्षर आहे ते आपल्याला आधी लक्षात घ्यायचे. आता इथे सोपं अक्षर आहे टी. तर आपण जर टी घेतला तर टी ची उलट प्रतिमा होणार आहे या पद्धतीने. तर या पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले आहे. तर दोन्ही मध्ये आपल्याला आता कंपॅरिझन करायचे. आता कंपॅरिझन जर केलं तर आपल्याला माहिती आहे यस आपण वरील ह्याच्यामध्येच पाहिलं होतं. यस ची काय होणार आहे? खालील बाजू जी आहे वर जाणार आहे आणि वरची खाली जाणार. म्हणजे हा यस हा जशाला तसा राहणार नाही. फक्त आपल्याला इथे जशाला तसा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. म्हणजे हे तर नक्की त्याचं उत्तर नसणार आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आपल्याला याचं आन्सर येणार आहे. आपल्याला कट पद्धतीने आपल्याला अशा प्रश्नांचे उत्तर काढायचे आहेत जे की आपल्याला पटकन काढता येतील. प्रश्न क्रमांक 7. तर प्रश्न क्रमांक 7 मध्ये पाण्यातील प्रतिबिंबामध्ये आपल्याला 4 आणि 9 कसे दिसणार आहेत ते पाहायचे. सर्वात प्रथम आपण 9 घेऊया. तर 9 मध्ये आपल्याला सर्वात प्रथम 9 हा वर जर गेला तर या पद्धतीने असा वर जाणार आहे. तर अशी आकृती आपल्याला कुठे कुठे दिलेली आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर अशी आकृती आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच दिलेली आहे. म्हणून याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 मध्ये आपल्याला एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये खालची बाजू जर लक्षात घेतली तर ही वर जर गेली तर आपल्याला या पद्धतीने येणार आहे. तर अशा पद्धतीने आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि 2 आणि 3 मध्ये दिलेला आहे. आता काय करायचं आपल्याला? त्याची दुसरी बाजू लक्षात घ्यायची. तर दुसरी बाजू जर लक्षात घेतली तर आपल्याला त्यांचा जो हा हात आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा. आता ही जी बाजू असणार आहे ती आपल्याला उलट होणार आहे. याची ही बाजू या पद्धतीने खाली जाणार आहे. मात्र ती बाजू याच बाजूला राहणार आहे. तर अशी आकृती आपल्याला कुठे दिलेली आहे? तर अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेली आहे. कारण की हे जे खाली तोंड दिलेलं आहे ते वरती जाणार आहे आणि याचं जे वरचं तोंड आहे ते खाली येणार आहे. म्हणून अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 9. तर प्रश्न क्रमांक 9 मध्ये आपल्याला ही बाजू लक्षात घेऊन ही बाजू काय करायचे, वरच्या दिशेने लावायची आहे. तर वरच्या दिशेने जर लावली तर हे काय होणार आहे, सरळ रेष आपल्याला जशाला तशीच येणार आहे. तर अशी आकृती आपल्याला कुठे दिलेली आहे ते आपल्याला आधी शोधायचं आहे. अशी आकृती आपल्याला ही बाजू वरची सरळ येणार आहे आणि मात्र ही जी रेष आहे ती आत जाणार आहे. तर अशी आकृती कुठे दिली आहे, तर आपल्याला अशी आकृती दिलेली आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. कारण की यामध्ये आपल्याला ती फिगर जशाला तशी वर दिलेली आहे, त्या रेषा पण जशाला तशा आहेत. म्हणजे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10. तर प्रश्न क्रमांक 10 मध्ये आपल्याला ही जी बाजू आहे ती बाजू लक्षात घ्यायची. आता इथं आपल्याला हे वर्तुळ खाली जाणार आहे. तर खाली जाणारे वर्तुळ आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये आणि 4 मध्ये दिलेले आहेत. तर दुसरी बाजू लक्षात घ्या. तर इथं ही जी बाजू आहे वर्तुळा शेजारचाच हा जो रेषा आहे तर ते रेषा छोट्याल्या आहेत. तर छोट्या रेषा आपल्याला सगळ्यात आधी पाहिजेत. तर इथं आपल्याला छोट्याल्या रेषा दिलेल्या आहेत आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आधी मोठ्या दिल्या आहेत. आपल्याला आधी छोट्या पाहिजेत. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11. तर प्रश्न क्रमांक 11 मध्ये आपल्याला एक बाजू लक्षात घेऊन, म्हणजे जर आपण ही बाजू लक्षात घेतली तर ही बाजू आपल्याला जशाला तशी राहणार आहे. फक्त हा जी वरची रेषा आहे ती फक्त खाली येणार आहे. तर खाली येणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. तर इथं आपल्याला ही खाली गेलेली आहे आणि ही खालची रेषा आहे ती वर गेलेली आहे. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12. तर प्रश्न क्रमांक 12 मध्ये आपल्याला ही बाजू आता लक्षात घ्यायची आहे. कोणती एक सोपी बाजू लक्षात घेऊन आपल्याला प्रश्नाचे उत्तर पटकन काढायचं आहे. तर ही बाजू जर लक्षात घेतली तर ही बाजू जाणार आहे आपल्याला या साईडला. तर या साईडला कोणकोणत्या आकृत्यामध्ये गेलेली आहे ती बाजू, तर फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच गेलेली आहे. कारण की इतर आकृत्यामध्ये ती आपल्याला या पद्धतीने गेलेली आहे. तर याची बाजू फक्त आपल्याला पलटी होणार आहे या पद्धतीने. ही बाजू वर जाणार आहे, वरची बाजू खाली येणार आहे. तर अशी आकृती आपल्याला दिलेली आहे पर्याय 1 मध्ये. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 मध्ये आपल्याला ही जी बाजू आहे ती आपल्याला या पद्धतीने येणार आहे. तर अशा पद्धतीने आकृती आपल्याला फक्त दिलेली आहे. जे सर्कल आहे चित्राचं ते फक्त या पद्धतीला आपल्याला या बाजूला दिलेलं आहे. ते म्हणजेच पर्याय क्रमांक 4 मध्ये. 4 मध्येच ते या बाजूला दिलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. तर प्रश्न क्रमांक 14 या प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला ही बाजू जर लक्षात घेतली आपण तर ही बाजू सेम आपल्याला या बाजूला येणार आहे आणि ही सरळ रेषा जी आहे ती सरळ राहणार आहे. तर अशी आकृती आपल्याला दिलेली आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये आणि 4 मध्ये. पण मात्र आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की ही जी बाजू येणार आहे ती आपल्याला या पद्धतीने येणार आहे आणि हा जो कोन आहे तो आपल्याला ही रेषा ती या बाजूने येणार आहे. तर अशी आकृती आपल्याला दिलेली आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. प्रश्न क्रमांक 15. तर 15चं आपल्याला इथं आपल्याला काही अक्षरे दिलेली आहेत. च, ट, क. क, ट आणि च प्रत्येकाची जागा बदलणार नाही. मात्र आपल्याला फक्त ती जी अक्षर आहेत ते आपल्याला खालील बाजू वर आणि वरची बाजू खाली जाणार आहे. तर अशी आकृती आपल्याला क, ट, च आपल्याला चटक जशाला तशी राहिली नाही पाहिजेत. आता इथं बघा च, ट, क. इथं कोणत्याच अक्षरामध्ये आधी च दिलेलं नाही. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाचे उत्तर काढायचे. तर बघा परत आपण चेक करून पाहू शकतात. च आपल्याला उलट जर केलं तर या पद्धतीने मिळणार आहे. टला जर आपण असं उलट केलं तर ट पण हे आपल्याला याच पद्धतीने मिळणार आहे आणि क पण या पद्धतीने मिळणार आहे. जे रिकामी अशी बाजू आहे ती आपल्याला याच बाजूला येणार आहे. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4.
या पद्धतीने पहिल्या पद्धतीने आन्सर काढू शकता आणि प्रत्येक अक्षर हे आपल्याला खालील बाजू वर करून पण पाहू शकता. मात्र सोप्या पद्धतीने आणि अगदी अचूकपणे जर काढायचे असेल तर आपल्याला पहिली ती ट्रिक दिलेली आहे ती आपल्याला वापरायची आहे. च ट क आणि चटकच हा शब्द आपल्याला आला पाहिजे, मात्र त्याची बाजू आपल्याला खालून गेली पाहिजे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16. तर 16 मध्ये जे खालील वरील बाजू आहे ती आपल्याला खाली न्यायची, म्हणजे या पद्धतीने ती बाजू जाणार आहे. तर अशा पद्धतीने दिलेले आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17. तर प्रश्न क्रमांक 17चं उत्तर येणार आहे, तर ही बाजू जी 6 आहे तर आपल्याला खाली करायची आहे अशा पद्धतीने आणि ही रेषा आपल्याला अशा पद्धतीने जाणार आहे. तर अशी आपल्याला दिलेली आहे फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये, कारण की ही बाजू आपल्याला अशा पद्धतीने येणार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18. ZEN हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला वरील प्रमाणेच अक्षराप्रमाणे हे पण आपल्याला करून पाहायचे. तर ZEN आता इथं आपल्याला सगळे अक्षर बदलणार आहेत हे नक्की. तर असे आकृती ZEN बदलणारे अक्षर, झेड इथं जशाल तसं राहिलं, इथं झेड जशाल तसं राहणार नाही, म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये तर झेडच दिलं नाही पहिल्यांदा, तर हा पण पर्याय चुकीचा आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला झेड दिलेला आहे आणि तेच पर्याय चौथा पाहायचा आहे आधी, झेड आपल्याला दिलेला आहे का नाही. तर इथं पण झेड दिलेलं नाही, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हा उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 मध्ये पण आपल्याला अक्षर दिलेले आहे प आणि न. आपल्याला तेच करायचं आहे. आधी प बघायचं आहे कुठे दिलेलं आहे तर, आणि ते शोधायचं आहे. इथं प जशाल तसं राहणार नाही. प हा उलट जर केला तर या पद्धतीने आणि न जर उलट केला तर या पद्धतीने येणार आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20. 20 मध्ये पुढीलपैकी कोणत्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब आहे तसे दिसेल. आता खालची बाजू आणि वरची बाजू जर सेम असेल तर आहे तसं आपल्याला दिसणार आहे. तर इथं आपल्याला अ मध्ये 8 दिलेला आहे व खालची बाजू आणि वरील बाजू ही सेम दिलेली आहे, म्हणून याचे पाण्यातील प्रतिबिंब हे जशाल तसंच राहणार आहे. 5चं प्रतिबिंब हे बदलणार आहे. वरची बाजू जी आहे ती खाली आणि खालची बाजू वर जाणार आहे, म्हणून याचं प्रतिबिंब पाण्यात बदलणार आहे, जशाल तसं राहणार नाही. 0 दिलेला आहे आपल्याला, हे 0 पण वरील बाजू आणि खालील बाजू याचे सेमच आहेत, म्हणून याच्यातील पाण्यातील प्रतिबिंबामध्ये काहीही फरक पडणार नाही. ड मध्ये आपल्याला 4 दिलेला आहे, तर इथं 4 मध्ये आपल्याला दोन्ही बाजूला आपल्याला वेगवेगळ्या बाजू आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला नक्कीच पाण्यातील प्रतिबिंब हे वेगवेगळं दिसणार आहे. तर पाण्यातील प्रतिबिंब हे अ आणि क चं बदलणार नाही, म्हणून याचं उत्तर येणार आहे फक्त अ आणि क योग्य. प्रश्न क्रमांक 21. सोबतच्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. इथं प्रश्न आकृती दिलेली आहे. प्रश्न आकृती बी पाण्यातील आकृती आपल्याला या पद्धतीनेच बी हे राहणार आहे आणि डी आपल्याला याच पद्धतीने डी राहणार आहे. मात्र आपल्याला अशी आकृती कुठे दिलेली आहे तर बी आणि डी. तर अशी आकृती आपल्याला दिलेली आहे पर्याय क्रमांक क मध्ये. आता त्याला जागा बदलल्या आपण, खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली नेलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला फक्त कच याची आकृती येणार आहे. तर ड जरी मध्ये जर बघितलं आपण, बी आपल्याला दिलेला आहे, मात्र डीचं काय केलेलं आहे त्यांनी, ही आरशातील प्रतिमा दाखवलेली आहे. आपल्याला शोधायला सांगितले पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला माहिती आहे, फक्त खालील बाजू ती वर जाणार आहे, त्याची कोणतीही दिशा बदलणार नाही, म्हणून याचं उत्तर येणार आहे क, फक्त क योग्य. अशा पद्धतीने आपण पाण्यातील प्रतिबिंब एक बाजू लक्षात घेऊन कसे शोधायचे आणि पटकन कसं त्याचं अचूक उत्तर शोधायचं आहे ते स्पष्टीकरणासह पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद बालमित्रांनो.